काल मेथी, आज गजरा. सो सॉरी. हा सावरीसाठी आणलाय. ओम भीत भेय भीति भय भस्मभासाय नमः. ओम. हॅलो सोम साहेब, काल दिलेत तुम्हाला पैसे, तर आज काम होईल ना? माझी पूजा चालू आहे, नंतर फोन कर. शुभ्रा, ए शुभ्रा. हो आजोबा आले आले. काय झालं? मंगळवार आहे आज, जास्वंद नाही फुलाच्या पुडीमध्ये. माझ्या सुनेकडनं काही शिकलं नाहीस तू. जा घेऊन ये. आजोबा आणते हा मी. ताजी भाजी. थांब 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 थांब. मॅडम. अरे गजरा. काय लपवतोस तू? काय लपवतोस? मला बघू दे. काय लपवतोस तू? मला सांग, काय लपवतोयस माझ्यापासून? काय लपवतोयस तू? कुठे काय? डोळे तपासून दे, म्हातारा झालायस तू. मला म्हातारा म्हणतोस? अरे स्वतःचा चेहरा आरशात बघ जरा. शुभ्रा, काय लपवतोय मागे बघ. फार डेंजरस माणूस आहे, लबाड माणूस आहे. लक्षात ठेवायच्यापासून जपून राहायला पाहिजे. माझ्या सुनेला फूस लावली आहे आतापर्यंत. अरे काय निर्लज्ज माणूस आहे हा. शांत व्हा आजोबा, किती छान पूजा चालली आहे. बसा बरं तिकडे. या चला चला. हा हॅलो मॅडी, बोल. हो हे बघ, तुला जर जमत नसेल ना तर मी मिस्टर सोहमला सांगते. ही विल वर्क मच वे बेटर दॅन यू डू. हा काय मॅडी, मला बघावं लागेल ते. एक मिनिट थांब जरा. थांब. नाही नको, मला असं वाटतं तू त्यांना बरोबर 4 वाजताची अपॉइंटमेंट शेड्यूल कर. ठीक आहे? आणि मॅडी, पुन्हा पुन्हा मला त्याच गोष्टी का सांगाव्या लागतात तुला, हेच मला कळत नाही. बरं ठीक आहे, चल तू लवकर इकडे ये, उशीर होतोय. आज अचानक गजरा वगैरे? बायकोला खुश करण्यासाठी नवऱ्याने दिलेली लाच. तीच घेतलेली मला आवडत नाही. असं एवढे छोटे केस आहेत आणि मला ऑफिसमध्ये मीटिंग आहे महत्वाची. येते. मला नाही जायचं. बबडू राजा, असं नाही करायचं. चल ना राजा, लवकर हवं ना. अरे ट्युशनला जायला उशीर होतोय राजा, चल लवकर. बबडू असं नाही करायचं. हे बघ, चल लवकर आवर. ये काय चाललंय हे? त्याला पकड, पटकन घाल त्याला तो शर्ट, घेऊन जा. उशीर होतोय ना. हो हो बबडू, ये राजा, असं नाही करायचं. बबडू बबडू राजा, बबडू श्वास सोड बरं. श्वास सोड तू, श्वास सोड. ए श्वास नको धरून राहूस. तुला हे नाही घालायचंय. हे नाही घालायचं. हे बघ, मी टाकून दिलं. नको घालूस. तुला ट्युशनला नाही जायचंय. हे बघ, आपण हे पण टाकून दिलं. राजा श्वास सोड ना राजा, असं नको करूस ना. मला खरंच. अगं तो नाटकं करतोय, काही श्वास रोखला नाहीये त्यांनी. आई नाही आहोत, त्याचा चेहरा बघा ना, त्याने श्वास धरलाय. अहो श्वास सोड राजा तू प्लीज. शुभ्रा तू बाजूला हो, तू शांत हो, बाजूला हो. थांब. हो बघितलंस काय वेडेपणा आहे हा. चल शुभम, चल पटकन घाल. ट्युशनला जायचं नाही म्हणजे काय? अभ्यास नको करायला? चांगले मार्क कसे मिळणार? चल घे, घाल. हात घाल तुझे. चल, शाबास. हे बघ शुभम, आता ट्युशनला जायचं शहाण्यासारखं. चल ये, घे. हे घे. काय हे शुभ्रा, आई आहेस ना तू त्याची? मग तो कधी नाटक करतो, कधी खरं वागतो, हे तुला कळायला नको का? रोजचं झालंय त्याचं. रोज तो त्याच्या तालावरती तुला नाचवतो आणि तू नाचतेस. अशाने वाया जाईल तो मुलगा.
आणि तुला जर त्याला शिस्त लावता येत नसेल ना शुभ्रा, तर मला काहीतरी वेगळी सोय केली पाहिजे त्याची. जा घेऊन जा तुझ्या मुलाला, उशीर व्हायला नको ट्युशनला. हे शुभम, असं वेडेपणा करायचं नाही, नीट वागायचं तिकडे. काय बाय चू. बाय. जा. बाय चू. इतकं ओरडण्याची गरज होती का? प्रेमान नाही बोलू शकत तू? खाष्ट सासू झालीस. इतके दिवस प्रेमानेच बोलत होते ना तिच्याशी. मला शुभ्रात माझा भूतकाळ दिसतोय. असं घाबरणं, रडूबाई सारखं राहणं. आज मी जी काय ना ती फक्त आणि फक्त शुभ्रामुळे. आणि आता मला तिला स्वतःच्या पायावर उभं करायचंय. May I coming, ma'am? हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या अच्छा अपॉइंटमेंट आहेत. हॅलो सर. त्यात मॅडम थोडा बाय. जेवायला उशीर झाला तर ती खायला सांग. ओके सर. सर, तुम्ही आमचे बॉस होता तेव्हा किती मजा यायची. तर मॅम आहे तर मला काही खायलाच मिळत नाही सर. चल मॅडी, येस. येते. बाय सर. मला नाही जायचंय ट्युशनला, मला घरी जायचंय. थांबवा गाडी. राजा, हे बघ, ऐक माझं, ऐक इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, तू गेलास ना तर मी छान छान खाऊ देईन हा तुला. मला खाऊ नकोय, मला रिवॉर्ड पाहिजे. अरे आत्ता सांगितलं ना, देते ना तुला खाऊ. थांब, तू अशी नाही ऐकणार. बबडू, ए राजा, हे बघ, हे बघ, श्वास नाही धरायचा. श्वास सोड बरं. बबडू, श्वास सोड. ए राजा, हे बघ, आई तुला हवं ते देते मी. तुला काय हवंय सांग, म्हणजे ट्युशनला जाशील. काय रिवॉर्ड हवंय? 100 रुपये प्लीज. नाही हा, पैसे नाही देणार आहे मी तुला. मग मी ट्युशनला पण देणार नाही. धरू परत श्वास. नाही नाही, नको नको, श्वास नको धरू राजा. बरं, हे बघ, मी पैसे देते तुला, पण पुन्हा नाही देणार, एकदाच. ओके? बबडू, पुन्हा नाही हा मागायचे. ड्रायव्हर काका, पुढे लेफ्ट आहे आणि गेट पाशीच थांबवा, मी जाईन. गुड मॉर्निंग मॅम. प्लीज जरा 2 मिनिटं इथे थांबता का? मी सरांची गाडी काढतो. नाही नाही, माझ्यापाशी अजिबात थांबायला वेळ नाही. आपण सोहम सरांची गाडी घेऊन जाऊया. चल मॅडी. Yes. चला. चला. अर्धा तास झाला तुला सांगून, मला ज्यूस पाहिजे म्हणून. ज्यूस कुठे आहे माझा? अरे भाताची पेज प्यायचं वय झालं, तुझा ज्यूस कसला मागतोस? माझी नक्कल करतोस तू? माझं वय काढतोस तू? भाताची पेज पी म्हणतोस मला आणि स्वतः ज्यूस पितोस? अरे कडू लागेल, तुरट लागेल, हा खोकला येईल तुला. खोकला आला 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 बघ, आला आला. दात करतोस तू माझ्यासमोर? सोहम, सोम इकडे, आधी इकडे, इथे ये प्लीज प्लीज. अरे आपल्या आजोबा सॉरी, ऑफिस मधून फोन येतोय, घेऊ का? थँक्यू. काय आहे शेठ? हो, पैसे घेऊन तुझ्याचकडे यायला निघालो. ती बॅग गाडीतच आहे. ठेव फोन.
सॉरी काय म्हणत होता मी म्हटलं मला ज्यूस दे, मला म्हणतो तुम्ही भाताची पेस्ट घ्या स्वतः ज्यूस पितोय. सर तुम्हाला माहित नाहीये, आजपासून ऍड दिसणार आहे आजोबांच्या टीव्हीवर. फेमस होणार आहेत आता आजोबा. फ्युचर स्टारशी कसं वागायचं तर तुम्ही ठरवा. अरे खूप बघितले स्टार्स, मी पण अभिजित राजे. अहो होतात, कळलं, होतात. तो भूतकाळ आहे. वर्तमान काळात तुमची काळ उतरली, लक्षात ठेवा. हा अरे मी शेवडतोय माझ्यासमोर. कात्री आहे तुझ्याकडे? कात्री आहे? कात्री कात्री नक्की कुठं कात्रीच ठेवतो माझ्या खिशात. आणि इकडे हे आमचं घर आहे, माझा टीव्ही आहे, मला बघायचा येतो. आणि इकडे काही चालू दे तिकडे. काय लावलं ते? तू काय करतेस इथे? सर मी तुमची ड्रायव्हर आहे. जिथे तुम्ही तिथे मी. आणि आसावरे मॅडम आत्ताच गेले, मग तुम्ही कुणाला घाबरताय? चावी ही माझ्या आईच्या गाडीची चावी आहे. माझ्या गाडीची चावी कुठे? सर आसावरे मॅडम तुमची गाडी घेऊन गेली. सो व्हॉट हॅपन? त्या शेटने जी पैशाची बॅग दिली होती ती मी गाडीतच ठेवली होती आणि तीच गाडी आई घेऊन. हा बोल मॅडी. हॅलो सोहम सर, तुम्हाला आसावरी मॅमनी ताबडतोब ऑफिसमध्ये बोलवलं. बरं मी पोचतो. कुणाचा फोन होता? मॅडीचा. लगेच ऑफिसला बोलवलं. सो व्हॉट आर यू गोइंग टू डू नाव? मॅडम हे पूर्ण 50 लाख आहे. गुड मॉर्निंग मॅडम. बोलवलं का? मिस्टर सोहम कुलकर्णी, हे 50 लाख रुपये तुमच्या गाडीत कुठून आले? हे पैसे माझ्या गाडीत? नाही मॅडम, मला नाही माहित. डोंट प्ले डम सोहम. नाही मॅम, मला खरंच हे माहित नाही. हे सगळं खरं खोटं आत्ताच होईल. शेट येतच असते. मॅम मॅडम ही बॅग तुम्हाला कुठे मिळाली? मॅडम तुम्ही मला एवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलंय तुम्हाला माहित नाहीये. म्हणजे आपली मीटिंग होती ना काल, तर त्यानंतर माझी आणखीन एक मीटिंग होती, तिथे मला हे पैसे द्यायचे होते. मी सकाळपासून विचार करत होतो ही बॅग कुठे हरवली का, कुठे विसरली का, काही सांगू विचारू नका. पण तुमच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं ना. तुमची बॅग इथे माझ्या गाडीत राहिली म्हणून त्यांनी संशय घेतला माझ्यावर. त्यांना असं वाटतंय की मी तुमच्याकडून पैसे घेतले, लाच घेतली. प्रत्यक्ष माझ्या. मिस्टर शेठ, तुम्ही तुमचे पैसे घेऊन जाऊ शकता. थँक्यू मॅडम. मॅडम तुमच्यासारखी माणसं जगात शोधून सापडणार नाही. थँक्स अगेन. येतो. उपास तुम्ही पण जाऊ शकता बाहेर. आणि मॅडी तूही जाऊ शकतेस. ओके मॅम. ही मॅडी पण काय घोळ घालून ठेवते नाही. शुभम गेला असेल ना रे ट्युशनला. अरे आलीस तू आज लवकर? म्हटलं आज आपणही सरप्राईज करावं. चा सकाळी राहिलाच ना. कोमेजली ती फुलं आता. पण सुगंध अजून तसाच आहे. कशी दिसतीये मी? चहा करतो तुझ्यासाठी.
बबडूसाठी काहीतरी खायला पण करतो. हॅलो सोहम सर, बाल बाल बच गए. आज जर तुमच्या मम्मीला कळलं असतं ना तर वाट लागली असती आपली सगळ्यांची. असं काहीही होत नाही रे बाबा. मॅडमनं कसं फसवायचं ते मला नीट माहिती. त्यांचा त्यांच्या मुलावर विश्वास आहे खूप. चल फोन ठेव. आणि आज ना मिसच लेट आल्या. मग विक्की म्हणाला आता रोज तुम्ही आम्हाला पनिश करताना आता तुम्ही उभं राहा कान धरून. अगं बाई, आई अहो बबडूच्या ट्युशन टीचर व्हिडिओ कॉल करतायत. काय असेल? घे म्हणजे कळेल तुला. हो. सॉरी मॅडम, एवढ्या उशिरा फोन करते आहे, पण प्रकरण तसंच खूप गंभीर आहे. काय झालंय? शुभमने त्याच्या ट्युशन मधल्या मुलाला 200 रुपये ऑफर केलेत त्याचा होमवर्क पूर्ण करून देण्याच्या बदल्यात. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी शुभमची ट्युशन टीचर बोलते. हो, मी ओळखते तुम्हाला. काय झालंय काय? शुभमनी काही कोणाला तरी 200 रुपीज ऑफर केले होमवर्क करायला? हो, आता तरी मी त्या दुसऱ्या मुलाच्या पॅरेंट्सना समजावलंय, पण पुन्हा असं काही झालं तर? नाही, पुन्हा असं काही होणार नाही. थँक्स अ लॉट फॉर इन्फॉर्मिंग मी अँड यू डोंट वरी, आय लुक इनटू दिस मॅटर. गुड नाईट. शुभम बाहेर ये. थांब सोहम. बबडू, राजा ये ना राजा बाहेर ये. असं नको ना करू. आजी बोलवते. राजा ये ना. बाळा प्लीज प्लीज असं नको करू. ये ना. शुभम बाहेर ये. इकडे इकडे ये. शुभम, तुझ्याकडे 200 रुपीज कुठून आले? ते मला शुभ सॉरी आईने दिलेले होते. ठीक आहे, तू आता तुझ्या खोलीत जा. मी तिकडे जेवण पाठवते, आपण नंतर बोलू. सोहम. हो चल, आपण गोष्टी ऐकत जाऊया. हा दादा, आता तूच भरवत जा मला. हो रे बाबा, मीच भरवी ना. चल. काय चाललं हे शुभ्रा? मी तुला किती चान्सेस दिले, तुला किती समजावण्याचा प्रयत्न केला, पण तुला काही कळतच नाहीये. आता बस झालं. आता मात्र शुभमच्या बाबतीत काही डिसिजन्स मलाच घ्यावे लागतील. मग मला म्हणू नकोस मी तुला तुझ्या मुलापासून तोडलं म्हणून. आई नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आई असावरी, सोहमला सुधारण्यासाठी तुला किती कष्ट करावे लागले होते ते तू विसरलीस का? असावरी, किती वेळा चुकलीस, किती वेळा नापास झालीस, सगळं विसरलीस. एक आई होणं म्हणजे काय असतं हे विसरलीस. अजिबात विसरले नाहीये मी. एक आई म्हणून डोळसपणे, वेळ प्रसंगी कठोर होत माझ्या मुलाला पूर्णपणे सुधारलंय मी. ही शुभ्रा जे करते ते पटतंय तुम्हाला? काय आहे शुभ्रा? तू तुझ्या मुलाला पैसे दिलेस का? आई अहो, खरंच सकाळी ट्युशनला जात नव्हता म्हणून मी फक्त. याला लाच म्हणतात शुभ्रा. तू तुझ्या मुलाला लाच दिलीस, त्याने दुसऱ्या मुलाला लाच दिली. आज माझ्या मुलाला 50 लाख रुपये मिळाले असते, पण त्यांनी ते नाकारले. हे आहेत माझे त्याच्यावरचे संस्कार. पण तू काय करतेस? काय शिकवतेस तुझ्या मुलाला? मॅडम राहू दे ना, आता अजून नका ओरडू प्लीज. शेवटी माणूस आहे, माणसांकडूनच चुका होणार, परत नाही होणार तिच्याकडूनच.